सद्गुरु पै माऊली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे, मी देहा देहभाव अधिक कुसंस्कार यामुळे दुजाभाव निर्माण होतो, तो घालवण्यासाठी कोणते ज्ञानाचे सुसंस्कार करावेत व कोणते देवभावाचे फायदे करून घ्यावेत. देहभाव असं जे आपण म्हणतो, देहभाव याचा सरळ अर्थ मी देह आहे या भावातून प्रत्येक जण जीवन जगत असतो, किंवा जन्माला आलेला प्रत्येक प्राणी, मनुष्यच काय प्रत्येक प्राणी, त्याचं सगळं जीवन देहभावातून चाललेलं असतं. देहाचं अस्तित्व तेच माझं अस्तित्व असं जेव्हा प्रत्येक मनुष्याला वाटत असतं, आणि देहभावाच्या त्या अस्तित्वामुळेच खरं म्हणजे ते दुजेपण येतं. कुसंस्कार आणि सुसंस्कार हे वेगळे, पण दुजेपण काय येतं प्रत्येक माणसाकडे, की तो स्वतःला देहापुरती आपलं अस्तित्व समजतो. त्यामुळे ह्या देहाचं म्हणजे देहाच्यापुरती हे माझं अस्तित्व आहे. समोरचा देह म्हटला की ते त्या देहाचं अस्तित्व, ते तो देह वेगळा, मी देह वेगळा, सगळीकडे वेगळेपणाने आपण पाहतो. म्हणजे याला दुजेपण म्हणतो आपण. आणि हे दुजेपण देहभावामुळे जे निर्माण होतं, आणि त्या दुजेपणाचाच विस्तार जो पुढे होतो, तो म्हणजे जात, धर्म, पंथ, असं जे वेगळ्या गोष्टी आपण आज समाजामध्ये जे पाहतो आहोत, तो दुजेपणाचा विस्तार आहे. म्हणजे मी देह आणि दुसरा समोरचा देह, इथे जे द्वैत आहे त्याला दुजेपण म्हणतो. मी वेगळा आणि तू वेगळा, पण एवढ्यापुरती तो वेगळेपण राहत नाही. तर त्याच्यामुळे पुढे मी अमुक जातीचा, मी अमुक धर्माचा, मी अमुक पंथाचा, मी अमुक राष्ट्राचा, आणखी म्हटलं तर मी पृथ्वीवरचा, जर दुसऱ्या ग्रहावरचा असेल तर दुसऱ्या ग्रहाचा, असा सगळा जो विस्तार आहे दुजेपणाचा, तो दुजेपणाचा विस्तार हा देहभावातून निर्माण होतो, की देहभाव त्याला खरं कारण आहे. आता देहभावातून जन्माला प्रत्येक जण येतो. मनुष्य जो जन्माला आला मनुष्य, तिथे देहभाव असतोच, कारण ती एक व्यवस्था आहे असं म्हणायला पाहिजे. त्यामुळे कसली व्यवस्था आहे? व्यवस्था अशी आहे की जर आपलं अस्तित्व देह हे जर त्या मनुष्याला किंवा कोण्या प्राण्याला असं जर वाटलं नसतं, कसा जर भाव नसता, तर त्याला जीवन जगता आलं नसतं. खरं सांगायचं, शरीराची काळजीच घेतली नसते. तो जर देवभावातून जन्माला, की देवभाव म्हणजे काय? सर्वत्र दिव्यत्व आहे, की सर्व जे दिसतात अनेक ते एकच आहे, ते एकाचेच हा सगळा आविष्कार आहे, अशा भावाचं प्रत्येक जण वागायला लागला जन्माला आल्याबरोबर. तर खरं म्हणजे चांगली गोष्ट घडली असती. पण दुसरी अशी गोष्ट घडली असती की प्रत्येक जण आरामात बसला असतं, काय करायची गरज नाही पडली. कळलं ना, की त्याला काहीच करायचं वाटलं नसतं. आहे तर बरं आहे, अशा पद्धतीने तो राहू शकला असता. म्हणून जीवन जगण्यासाठी जी धावपळ धडपड आपण जेव्हा पाहतो सगळ्या प्राणी मात्रांमध्ये, अगदी जंगलामध्ये एखादं पाडस हरणाचं जन्माला येतं, तर त्या पाडसाला त्याचा जो गंध बाहेर पसरतो, तो गंधाचं मागोमाग घेत अनेक दुसरे जंगली प्राणी त्या पाडसाला खाण्यासाठी येत असतात. पण तिथे सुद्धा ते पाडस स्वतःच संरक्षण करतं, लपून कुठेतरी बसतं, किंवा ते हरिण त्या वेगवेगळ्या बाजूला कोण ते खेचून घेऊन जाते. हे सगळं जे चाललेलं असतं, जी जीवन जगण्याची जी धावपळ आहे, धडपड आहे प्राणी मात्रांमध्ये, त्याची माणसामध्ये, ती ह्या
देहभावामुळे. म्हणून देहभावामुळे प्रत्येक जणाकडनं कर्म होतं. देहभावामुळे कर्म करायला तो उद्युक्त होतो. म्हणून देहभाव वाईट आहे का चांगला आहे असा जेव्हा विचार करतो आपण, त्यावेळेला देहभावातून जर कुसंस्काराने माणूस जीवन जगायला लागला तर ते वाईट आहे. पण देहभावात आणि सुसंस्कार त्याच्याकडे तर तो चांगला आहे. ते चांगलं आहे. आता जगामध्ये चांगली सज्जन माणसं आपण म्हणतो. सज्जन म्हणजे तो समोरच्या कोणी एकमेकाचा जो सन्मान करतो, समोरच्याचं कौतुक करतो, चांगल्या गोष्टीचं कौतुक करतो, लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो, असं जे आपण पाहतो. आता समाजामध्ये देहभावामध्येच आहेत ती माणसं. पण जेव्हा इतरांना सुख देण्याचा आपण प्रयत्न करतो तर त्याला म्हणतो आपण सुसंस्कार. तुम्ही कोणत्याही धर्माचे जातीचे असा, दुसऱ्यांचा आपण जर द्वेष करत असू तर तो कुसंस्कार आहे. म्हणजे देहभाव पेक्षा जो हा द्वेष माणसाच्या ठिकाणी निर्माण झाला देहभावातूनच, ते देहभावातूनच जे द्वेष निर्माण होतो त्या द्वेषातून जगामध्ये दुःख निर्माण झालं. आज आपण ज्याला दुजेपण म्हणतो, त्या दुजेपणातून एका धर्माचा माणूस दुसऱ्या धर्माच्या माणसाचा द्वेष करतो, एका जातीचा माणूस दुसऱ्या जातीच्या माणसाचा द्वेष करतो. दुजेपणातून द्वेष जेव्हा निर्माण होतो तर तो कुसंस्कार आहे. त्या कुसंस्कारातून हा द्वेष माणसाचा इतरांबद्दल निर्माण होतो. मग समोरच्याला आपण आपल्यापेक्षा कनिष्ठ समजतो, तिथे आपण स्पर्धा करायला जातो, तिथे संघर्ष निर्माण होतो. म्हणून द्वेष म्हणजे मी कोणाचं वाईट करतो आणि वाईट वेडवाकडा बोलतो तेवढा पण द्वेष नाहीये. द्वेष हा आपल्या कृतीतून समोरच्याची मानहानी करतो, अपमान करतो, त्याला दुत्कारतो, असं जे आपण पाहतो तेव्हा तो असतो तो कुसंस्कार असतो. त्या कुसंस्कारातून म्हणजे कुसंस्कार जो आपण म्हणतो त्याला मूळ कारण देहभावच आहे असं नाही. मी देह म्हटलं काय वाईट आहे काय? काहीच नाही खरं बघायला गेलं तर. पण त्या देहभावातून जे दुजेपण निर्माण होतं, त्या दुजेपणातून जो द्वेष निर्माण होतो, श्रेष्ठ कनिष्ठ हा भेदभाव निर्माण होतो, तो वाईट आहे. त्याच्यामुळे जीवनामध्ये दुःख निर्माण होतं. म्हणून कोणत्याही धर्माचा माणूस असला तरी धर्म हा त्याची खाजगी गोष्ट आहे. एखादा माणूस कोणत्याही धर्माचा आहे तर धर्म म्हणजे काय, तर कसं देवाचं पूजन करायचं, कसं परमेश्वराच्या बद्दल संकल्पना असेल, का खाण्यापिण्याच्या काही गोष्टी प्लस मायनस असतात, तर ज्याचं त्याची खाजगी गोष्ट आहे. ती तुम्ही तुमच्या घरात काय करता आणि तो त्याच्या घरात काय करतोय तर करू देत, सुखाने खाऊन राहायला पाहिजे. पण तो काय करतो आणि तो कशाला खातो असं जेव्हा माणूस म्हणतो त्याला काय म्हणणार, तिथे दुःख निर्माण झालं. म्हणजे जे माझं आहे ते मला हवंच आणि दुसऱ्याचं पण मला हवं, अशी जी वृत्ती असते ना ती दुजेपणातून निर्माण होते. ते समोरच्या बद्दल कसलाही त्याच्या सुखाचा विचार नसतो, तर मला फक्त मी सुखी व्हावे ही जी भावना निर्माण माणसाकडे होते ती कुसंस्कार आहे. तो खरं मी सुखी झालो, फक्त मी, दुसरे सुखी झालेलं मला सहन होत नाही. कळलं ना? दुसऱ्याचा पगार वाढला मला सहन होत नाही, माझाच पगार वाढला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता ह्याचा अर्थ काय, त्या दुजेपणातून पहिला जो कुसंस्कार होतो तो असूयेचा होतो. बऱ्याच लोकांना ह्या गोष्टच लक्षात येत नाही. लहान मुलाकडे ही असूया असते. लहान बाळ जरा असं कळतं, आईला ओळखते ते लहान बाळ, आणि जेव्हा लहान बाळ आईला ओळखतं तेव्हा आईने जर दुसऱ्या लहान बाळाला घेतला तर हे रडतं. बघा तुम्ही, आपण ह्याला कसं कळतं, पण ते असूया तिथे जन्माला आले. देहभावातून असूया जन्माला येणं ही खरी गोष्ट. असूयेच रूपांतर मत्सरामध्ये होतं. मत्सराचं रूपांतर द्वेषामध्ये होतं. म्हणजे द्वेष डायरेक्ट येत नाही, पहिली असूया असते. असूयाचं मत्सर, असूया अधिक वाढायला लागले मत्सर निर्माण होतो, आणि मत्सर जेव्हा अधिक तीव्र होतो तेव्हा माणूस दुसऱ्याचा द्वेष करतो. रावणाला रामाबद्दल द्वेष होता,
आणि त्या द्वेषातून त्याच्याकडनं अनिष्ट गोष्टी कळल्या. तसं बघायला गेलं तर रावण पण शंकराचा भक्त होता. लोक म्हणतात रावण राक्षस होता. रावणाचे वडील ऋषी मुनी होते. रावण तपश्चर्या म्हणजे अनेक वर्ष तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेणारा शंकराचा खरा भक्त होता. शूर होता. 64 कला त्याच्याकडे आत्मसात होता त्याला. म्हणजे लहानसहान माणूसच नव्हता. पण त्याची एकच गोष्ट वाईट होती, ती त्याच्याकडे असूया होती. का? तर त्याकडे तो देहभाव होता. म्हणजे हे सगळं कळलं तरी काय असू नये हे त्याला कळलं नाही. म्हणून सगळं भगवंताला राम अवतार घ्यावा लागला असं म्हणतात. भगवंताला म्हणजे राम अवतार. आता राम अवतार घेऊन रामाने कधीच म्हटलं ना मी देव आहे. लक्षात घ्या काय गंमत आहे. देवभावात राहिला. तो म्हणाला मी दशरथ पुत्र राम आहे. त्याच नेहमी सांग मी दशरथ पुत्र राम आहे, मी माणूस आहे आवर्जून सांगत. का? कारण रावणाला मृत्यू हा फक्त माणसाकडनं होणार होता. बाकी देवाकडनं तो मृत्यू पाहू शकत नव्हता. त्याचा पराजय फक्त मनुष्यच करू शकत होता. असा वर त्याने मागून घेतला होता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मग देहभाव आणि ह्याच्या गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या की कसं असतंय की रावण एवढं म्हणजे त्यावेळेला सोन्याची लंका म्हणजे केवढी श्रीमंती वैभव सर्व काही होतं. अनेकांना त्याने पराजय केला होता. फक्त 2 लोकांकडनं तो हरला होता. एक म्हणजे वाली आणि दुसरा म्हणजे राम. वालीने त्याला कारण वालीकडे असा गमतीदार ह्या गोष्टी म्हणजे रामायणातल्या. वालीला असा वर होता की समोरच्या ज्याच्यावर तो लढाई त्याची समोरचं सामर्थ्य त्याला मिळायचं, शक्ती त्याला मिळायची. म्हणून रावणाने त्याला जेव्हा अगदी लढाईसाठी उद्युक्त केलं तर वालीने म्हणे रावणाला असा काखेत मारून असं फिरवत होता सगळीकडे. म्हणजे गोष्टी बघा का असं होतं की वालीकडे सामर्थ्य रावणापेक्षा जास्त होतं. कारण रावणाची अर्धी शक्ती त्याकडे यायची. त्याच्या समोर कोणी लढाई म्हणून रामाने कधीच वालीच्या समोर मागून मारलं. पण खरं म्हणजे चुकीचं आहे त्या काळाच्या प्रमाणे. लपून कोणीच कोणाला बाण मारायचा नसतो. पण त्याला वालीला वरच तसा होता. तो राम जर त्याच्यासमोर उभा राहायला बाण मारायला तरी वालीने त्याला हरवलं असतं. म्हणून लपून मारावं लागलं. मग असं म्हणतात की अनेक झाडाच्या इथून बाण असं जात शेवटी तो वालीला लागला. वालीला माहितीच नव्हतं हा समोर बाण मारतोय म्हणून. म्हणून हा जो देहभावातून जे दुजेपण आहे आणि दुजेपणातून जी असूया निर्माण होते, त्या असूयेतून मत्सर निर्माण होतो, मत्सरातून द्वेष निर्माण होतो आणि द्वेषातून सगळे द्वेषाच्या अंगाने सगळे जे दुर्गुण म्हणजे निर्माण होतात त्याला म्हणतात कुसंस्कार. आणि म्हणून लहानपणीच जर आपल्या बाळावर सर्वांशी चांगलं कसं वागायचं ह्याचे जर संस्कार केले तर ती असूया तिथे निर्माण होत नाही. असूया निर्माण ही दुजेपणाच होते. माझं आणि तुझं, माझं आणि तुझं, मी आणि तू, हे दुजेपण आहे. आता हे दुजेपण का खूप वाईट आहे असं आहे ना. मी आणि तू 2 देह म्हटलं की आता प्रत्यक्ष 2 देह आहेतच. आईचा देह आणि बाळाचा देह. आई का द्वेष करते म्हणत ते दुजेपण आहे. पण तिथे उलट प्रेम आहे जास्त. आईला आई मी आई आणि हे माझं बाळ आहे. आणि बाळाला पण आई दूध मिळतो त्यालाही आई हवी असते. म्हणजे 2 देह आहे, देहभाव आहे तरी तिथे प्रेम आहे. कारण एकमेकाची गरज एकमेकाला आहे तेव्हा ते एकपण येतं, तर दुजेपण राहत नाही. म्हणून आपण सर्व मनुष्य प्राणी म्हणतो की सर्व मनुष्य देह हे एकाच स्वरूपाची रूप आहेत. असा जर तिथे भाव सुसंस्कार निर्माण झाला तर तिथे प्रेम येतं आणि सर्व सद्गुण प्रमाण. म्हणजे असूया जी म्हणतो त्या असूयेचं तिथे असूया उरत नाही. म्हणून आपल्याला आता खरं म्हणजे आता हे लहानपणापासून जर मुलांवर संस्कार केले की खायला दिले की सगळ्यांना वाटून खा, सगळ्यांना देऊन खा, द्यायला सांगायचं, हे चला ह्याला दे, त्याला दे, त्याला दे.
आणि त्याची देताना त्याचं कौतुक करायचं, वा 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 करायचं, तर त्याच्याकडची ती देण्याची वृत्ती जशी प्रगट होते तसं त्याच्याकडे असलेले जी असूया जी गोष्ट असते ती आपोआप कमी व्हायला लागते. सर्वांना दिल्यामुळे त्याला आनंद मिळतो, देण्यातला आनंद त्याला कळतो. आणि ज्या वेळपर्यंत जो देण्यातला आनंद कळत नाही तोपर्यंत माणूस देऊ शकत नाही. देण्यामध्ये आनंद आहे हा जो भाग आहे तो महत्वाचा आहे. म्हणजे सुख हे देण्यात आहे, लोक सुख हे घेण्यात आहे म्हणतात. मला सुखवं, मला सुखवं, मला सुखवं, आणि त्यासाठी सगळ्या वस्तू मला हव्यात. अमुक काही वस्तूमुळे मला सुख होतं असं जे वाटलं तर अगदी माझं टोप माझ्या आईने दिलेलं टोप आहे ते जे माझेपण तिथे निर्माण होतं आणि त्या माझेपणातून सगळे दुर्गुण निर्माण होतं. म्हणून सगळ्या गोष्टीला एक लक्षात ठेवायचं, देहभावातून जे मी पण निर्माण होतं, म्हणजे मी पण म्हणजे मी आणि माझं, आणि हे मी आणि माझं ह्याचाच विस्तार असूया, मत्सर, द्वेष, मग त्याच्यातून क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर जे आपण म्हणतो त्या सर्व त्याचेच रूपांतर आहेत. म्हणून असूया दूर गेली पाहिजे. लक्षात घ्या, आपल्याला सुसंस्कार करायचे आहेत. आता आपण मोठे झालो, लहानपणाचे सगळे आहेत, दुर्गुण आहेत आपल्याकडे. आपण अगदी सद्गुणाचा पुत्र असं कोणी स्वतःला समजू नये, कळलं ना. पण प्रत्येक जण आपण स्वतःला आपण सद्गुणी समजतो, बाकीचे सगळ्यांचं काय खरं नाही म्हणतो, माहितीये ना. एखादं त्याचं काय बरोबर नाही, अरे त्याचं काय तुझं पण बरोबर नसतं. तू पण झटका आला की काय वेडावाकडा वागतोस, तू वागतोस, काय फरक आहे. पण ही वास्तवता आपण लक्षात घेत नाही. जीवनाची वास्तवता आपल्याला लक्षात घेता आली पाहिजे. आपल्याला आपण जो हा परमार्थाचा अभ्यास जो करत असतो त्या परमार्थाच्या अभ्यासामध्ये आपल्याकडचा द्वेष निघून गेला पाहिजे, दुसरं काय नाही. खरं लक्षात घ्यायचं, जोपर्यंत हा द्वेष म्हटलं की मत्सराच्या मागे जो असूया आहे ती असूया आपल्याकडनं पूर्णपणे निघून गेली पाहिजे. तोच देहामध्ये बदल काहीच होत नाही. परमार्थामध्ये ज्ञानातून ही असूया दूर होते. म्हणजे ज्ञान काय, ज्ञान एकच, जे अनंत स्वरूप चैतन्य शक्ती आहे त्या चैतन्य शक्तीतून हे सर्व देह निर्माण झालेले आहेत. सर्व रूप म्हणजे काय, देह. चैतन्य शक्ती जी आकाराला येते त्याला शरीर म्हणतात. ज्याला दृश्य जगत आपण म्हणतो ती खरी शरीर आहेत. झाड एक शरीर आहे. मग चाफ्याचं झाड असेल की नारळाचं झाड असेल की आंब्याचं झाड असेल की चिकूचं झाड, ही सगळी शरीर आहेत. बघायला गेलं विविधता आहे, काय वाईट नाही. विविधतेत आनंद पाहायचा असेल तर एकाच स्वरूपाची सगळे रूप आहेत, हा बोध आपल्याला घट्ट करावा. सुसंस्कार करायचा तर हा, चांगलं वागा, खरं बोला, लोकांवर प्रेम करा, लोकांना मदत करा. कितीही सांगितलं तर मनात असूया असेल तर हो म्हणतो. थोड्या लोकांसाठी आपण चांगले वागतो, थोड्या लोकांसाठी वेडवाकडं वागतो. का असं होतं, कारण देहभाव तसाच आपण जपून ठेवलेला आहे. देहभावापेक्षा मी पण आपण जपून ठेवलेलं, मी आणि माझं. मला जे आवडतं की मला माझ्या आवडीची माणसं ती माझी, मला ज्यांच्याच पटत नाही ते माझे नाहीत, असं जे आपण समजतो ना, ते साधकासाठी मोठा दोष आहे. साधकाला मुक्त व्हायचं असेल तर ह्या द्वेष भावातून मुक्त व्हायला पाहिजे. सब भूमी गोपाल की, असं जे संत म्हणतात की जे आहे ते सर्व ईश्वरी शक्तीच आहे. सोप्या भाषेत सगळं ईश्वरच आहे. का प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे. 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णाने सांगितलंय. भगवद्गीतेचा बरेच लोक अभ्यास करतात, पण सर्वांच्या हृदयात ईश्वर आहे का पटत नाही. कळलं ना, का पटत नाही, कारण तसा आपण प्रयत्न करतच नाही. अभ्यासच करायचा आहे आपल्याला, तर जाणीवपूर्वक प्रत्येक ठिकाणी ईश्वरी शक्तीच नांदते. भक्तीच्या भाषेत आपण म्हणतो, पण खरा प्रकार काय, प्रत्येक ठिकाणी ही चैतन्य शक्तीच नांदते. सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. की प्रत्येक ठिकाणी हे चैतन्य स्वरूपच विविध रूपाने प्रगट आहे. आता झाडं आपण ज्यावेळेला पाहतो तर आंब्याचं झाडही आपल्याला आवडतं. आंब्याचे झाड आंबे मिळतात म्हणून आंब्याचे झाड आवडतं. चिकू पासून चिकू मिळालं तरी ते आवडतं. नारळापासून नारळ मिळालं आवडतं. अनेक
फळं आहेत बघायला गेलं तर. किती फळं, काही काही तर आपल्याला कळत नावही माहित नाही, इतकी फळं आहेत जगामध्ये. पण ती सगळी फळं विविधतेने प्रगट झाल्यामुळे ती विविधता आहे याचा आनंद होतो. अरे हे नुसतं जर समजा तुम्हाला वर्षभर आंबेच खायचे, दुसरं काहीच नाही मिळत, तर नंतर ना तुम्हाला आंबा नकोच म्हणाल तुम्ही. कळलं? बघा तुम्ही कोकणातल्या ठिकाणी वरून असे आंबे खाली टपटप टपटप पडतात, छोटे असतात ना आंबे. सुरुवातीला लोक आता मुंबईचा माणूस तिथे काय धावत धावत जाऊन आंबे गोळा करतो, पण त्याला महिनाभर खायला घालतो, तो पडू दे म्हणतो, नको आता मला. का असं होतं? तिथे विविधतेतला आनंद आहे जो माणसाला हवाय. कारण माणसाला म्हणजे त्या स्वरूपालाच हवाय. विविधता हवी म्हणून तो अनेक झाला. जे एकच अनंत स्वरूप आहे ते अनेकत्वाने प्रगट झालं. आणि अनेकत्वाने प्रगट झालं म्हणजे अनेकत्वामध्ये एकत्व जर पाहता आलं तर असूया बाजूला जाते, द्वेष बाजूला जातो. ते सर्वत्र हे चैतन्यच आहे. हे सर्व म्हणजे संस्कार बघायला गेलं तर हे मूळ आपल्याला सुधारता आलं पाहिजे. आणि मूळ सुधारण्यासाठीच सद्गुरूंची गरज आहे, दुसरं काहीच नाही. आपला जो मूळ स्वभाव आहे तो मीपणाचा आहे. देहभाव, मीपणा हा आपला मूळ स्वभाव आहे. जन्मच तिथून आहे. आणि तिथे आपल्याला ऑपरेशन करता आलं पाहिजे. आणि ऑपरेशन पण कुठे केलं पाहिजे? अंतर्मनामध्ये. ऑपरेशन म्हणजे तिथे सुधारणा झाली पाहिजे. मग अंतर्मनामध्ये जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत मनुष्याच्या ठिकाणी हे सद्गुणांचे जे सुसंस्कार व्हायला पाहिजे ते होणार नाहीत. जोपर्यंत मी पण आहे ना, तो चांगलं बोला, हे करा, थोड्या वेळासाठी आपण सगळं काही चांगलं वेगळं सगळं करतो. पण जरासं आपल्या मनाच्या विरुद्ध घडायला लागलं की चांगलं वाईट नाही, मला काही चांगलं वाटतं तर मी चांगलं म्हणेन, दुसऱ्याला काय वाईट वाटतं तर त्याचं मला काही पडलेलं नाही, असा जो प्रकार आपल्याकडे होतो तो मीपणातून होत असतो. म्हणून संस्कारच व्हायला पाहिजे तर काय केलं पाहिजे? परमेश्वर व्यवस्थित कळला पाहिजे. लक्षात घ्या, परमेश्वरी शक्ती ज्याला आपण म्हणतो, ही परमेश्वरी शक्ती व्यवस्थित समजली पाहिजे. व्यवस्थित समजली म्हणजे ती अनंत स्वरूप जी ही परमेश्वरी शक्ती ती फक्त एकच आहे, तिथं अनेक नाहीये. मूळ स्वरूप एकच आहे. आणि हे एकच स्वरूप विविध रूपाने प्रगट आहे, अनेकत्वाने प्रगट आहे. बघा, सुरुवातच त्या तत्वाची जी होती निर्मिती, ते प्रथम होतं ते आकाश तत्व. आकाश तत्वातून दुसरी निर्मिती आणखीन झाली ती वायू तत्व होतं. वायू तत्वातून तेज तत्व, तेज तत्वातून जलतत्व, जलतत्वातून पृथ्वी तत्व, अशा पंच तत्वाची निर्मिती आहे. पहिली पंचतत्व निर्माण. आणि ह्या पंचतत्वांचं प्लस मायनस जे आपण म्हणतो एकत्रीकरण होतं विविधतेने, त्याच्यातून हे सर्व विश्व निर्माण झालं. चर आणि अचर हे सगळं ह्या पंचमहातत्वांचा विस्तार आहे. हे सगळे प्रत्यक्ष आहे. म्हणजे अगदी सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, आकाशगंगा, अनंत कोटी ब्रह्मांड जरी बघितली ती सगळी पंचमहातत्वाची आहेत. आता ही पंचमहातत्वातून ही शरीर निर्माण झाली. म्हणजे आकाराला जे जे दिसतं त्याला शरीर म्हटलं पाहिजे. आपण फक्त मनुष्य देहाला शरीर म्हणतो, पशु पक्ष्यांच्या देहाला तो पशुचा देह, तो वाघाचा देह, तो कावळ्याचा देह, असं जे आपण नावं देतो आहोत, ते सगळं आहे काय? सगळी एकाच पंचमहातत्वाची रूप आहेत. जर व्यवस्थित जर लक्षात घेतली तर इथे जरी एकत्व पाहिलं की सगळी पंचमहातत्वाची रूप आहेत. म्हणजे पशु पक्ष्यांकडे पाहताना किंवा वनस्पतीकडे पाहताना सुद्धा ही पंचमहातत्वाची रूप. म्हणजे पंचमहातत्व कुठून आलं? एकाच चैतन्य स्वरूपातून आलं. म्हणजेच एकाच चैतन्य स्वरूपाची ही विविधतेने प्रगट झालेली रूप आहेत. आणि त्या विविधतेचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. तिथे द्वेष येता कामा नये, असूया येता कामा नये, मत्सर होता कामा नये, की तिथे त्याबद्दल अनिष्ट चिंतन येता कामा नये. तर ही एकाच स्वरूपाची रूप आहे. एकाच आईची 4 मुलं जेव्हा मीपणातून एकत्र येतात, मी आणि माझं, मलाच सुखावं, मलाच प्रॉपर्टी हवी म्हणतात, ते भांडायला लागतात. एकाच आईची आहेत, एकाच आईनेच्या पोटी झालेले संस्कार आहेत. पण तिथे पण त्या संस्कारात मी आणि माझं पण इतकं द्विजेपणापणे प्रकट करतं की त्याच्यात आनंदाने राहतील याची गॅरंटी नसते.
कारण मलाच हवं ही भावना त्यांच्याकडे हवी असते त्या माझेपणातून ती भावना निर्माण होते. आणि मग प्रॉपर्टीसाठी भांडण तंटे आपण म्हणतो, कोर्ट कचेऱ्या एवढ्या चालल्या जगामध्ये. कशाचं लक्षण आहे? देहभावाचं लक्षण आहे, दुजेपणाचं लक्षण आहे, त्याच्यातून निर्माण होणाऱ्या दोषाचं ते लक्षण आहे. म्हणजे किती जगामध्ये द्वेष भरलेला आहे हे लक्षात घ्या. आज कोर्टातले केवढ्या केसेस चालूच आहेत, वर्षानुवर्ष चालू आहेत. कशामुळे? दुजेपणामुळे, एकमेकांमध्ये द्वेष असल्यामुळे तिथे चालू आहेत. आज जगामध्ये लढाई कशामुळे आहेत? देहभावातून जे दुजेपण निर्माण झालं, तर दुजेपणातून निर्माण झालं. आणि सगळ्या लढाया पहा, एवढे एकमेकाला माणसाला मारलं जातं, हे जातं, पाहतोय आपण. पण त्याबद्दल माणुसकी तिथे उरत नाही. कारण आपला राष्ट्राभिमान म्हणजे एक पहिला असतो तो देहाभिमान, देहाभिमानातून जातीचा अभिमान, जातीचा धर्माचा अभिमान, धर्माचा राष्ट्राचा अभिमान किंवा पंथाचा अभिमान मध्ये येतो. आम्ही ह्या पंथाचे, तुम्ही त्या पंथाचे, असंही आहे. आणि त्याच्यातून अभिमान म्हणजे काय? शेवटी हा द्वेषच निर्माण करतो. आणि त्यामुळे राष्ट्राभिमानाच्या नावावर दुसऱ्या राष्ट्रातल्या माणसानं मारून टाकणं, इथे माणुसकी कुठे उरते? म्हणून शेवटी माणुसकी माणसाकडे जर निर्माण व्हायला हवी असेल तर त्याला आपण एका चैतन्य स्वरूपाची सर्व रूप आहेत हे व्यवस्थित समजून घ्यावं लागतं. तो दृढभाव व्हायला लागतो की तिथे चैतन्य भाव यायला पाहिजे. देवभाव याचा अर्थ काय? सगळी रूप एका चैतन्य स्वरूपाची आहेत. इथे तो भाव समजून घेता आला पाहिजे व्यवस्थित. काय आपण कोण आहोत? ही सर्व रूप कोणाची आहेत? सर्व रूप एकाच परमेश्वराची आहेत, एकाच चैतन्य स्वरूपाची आहेत. आणि तो भाव धरायला कठीण होतो. सांगितलं तरी तसं वागता येत नाही, कारण देहभाव प्रबळ आहे. अंतर्मनामध्ये देहभाव फार मोठा प्रबळ असतो. आणि तो देहभाव बाहेर स्वतःच देहभाव सुटत नाही, कारण अंतर्मनात तो घट्ट आहे. म्हणून ऑपरेशन जे करायचं ते अंतर्मनात करावं लागतं. अंतर्मनात ऑपरेशन करायचं म्हणजे काय? जाणीवपूर्वक आपल्याला सतत हे सर्व जीवन चैतन्य स्वरूपाचं आहे ह्या बोधामध्ये पुन्हा 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 चिंतन करावं लागतं. आणि त्याला म्हणतात ईश्वराचं चिंतन. ईश्वर चिंतन म्हणजे नेमकं काय? इथे सर्व जे आहे ते चैतन्य स्वरूपाची रूप आहेत, म्हणजे देवाची रूप आहे. चैतन्य स्वरूप कठीण शब्द वाटला तर देवाची रूप आहेत. आणि देवाची रूप म्हणजे दिव्य रूप आहेत, दिव्य स्वरूपाची रूप आहेत. हा बोध आपल्याला सतत असला. म्हणजे समोर जिथे पाहते तिथे दिव्य स्वरूपाचीच रूप आहेत, की तिथे सर्व देवाची रूप आहेत. असं जे आपल्याकडे जर भाव असेल तर आपलं मी पण बाजूला होतो. आणि सर्व जे आहे ते सर्वांचं भलं व्हावं सहज वाटतं. जेव्हा आपल्याकडे एकपण येतं, म्हणजे एकपण म्हणजे चैतन्य भावातून सर्व एकाच चैतन्याची रूप आहेत हा भाव येतो, त्याला म्हणतात एकपण. आणि त्या एकपणात आपलेपण येतं, आपण सर्व एक आहोत. आणि ह्या आपलेपणातून सगळे जे सद्गुण आहेत ते निर्माण होतात. म्हणून प्रेम भक्ती स्वरूप प्रीती सद्गुण आहे. प्रेम भक्ती म्हणजे काय? स्वरूप भक्ती, चैतन्य स्वरूपाशी जी एकरूपता, समरसता ती जी आपल्याकडे येते, त्या प्रेम भक्तीतून सर्वांकडे पाहताना, सर्व रूपांकडे पाहताना जी प्रीती निर्माण, म्हणजे त्याचं भलं व्हावं प्रत्येकाकडे पाहिल्याबरोबर हा भाव येतो. त्याला म्हणजे प्रेम भक्ती स्वरूप प्रीती हा सद्गुण आहे. चैतन्य भावाचेच आपण सर्व रूप असल्यामुळे तिथे शांती निर्माण होतात. म्हणून शांती स्वरूप सहिष्णुता. समोरचा माणूस मनासारखा वागला नाही तरी सुद्धा त्याच्याबद्दल काही राग चीड येत नाही. तिथे आपण सहिष्णू होऊन जातो, सहनशील होऊन जातो. हा सद्गुण निर्माण झाला. म्हणून प्रेम भक्ती स्वरूप प्रीती, शांती स्वरूप सहिष्णुता, आणि सर्व जे आहे ते चैतन्य स्वरूपाचं असल्यामुळे एक तृप्ती निर्माण होते. काहीतरी हवं वाटत नाही. जे आहे ते सर्व देवाचं आहे म्हटल्यानंतर जी तृप्ती निर्माण होते, तिथून तृप्तीतून समाधान माणसाकडे निर्माण. मग एखाद्या माणसाला खूप भूक लागली आणि चांगलं व्यवस्थित जेवण मिळालं आवडीचं, मग कसं वाटतं? पहा, बरं वाटलं म्हणजे ते समाधान. पण ते जेवल्यानं थोडा वाटतं, परत भूक लागते ना. पण चैतन्य भावातून जी तृप्ती मिळते ती
तिथे तृप्त होतो, त्याच्यात आणखीन काही त्याला हवं उरत नाही, त्याला जे हवं ते मिळालं अशा पद्धतीने होतं, आणि त्यामुळे ते असतं ते समाधान. म्हणून प्रेम भक्ती स्वरूप प्रीती, शांती स्वरूप सहिष्णुता, तृप्ती स्वरूप समाधान आणि विवेक स्वरूप संयम. विश्वात जो एक आहे त्या एक तत्वाचं प्रत्येक रूपामध्ये ज्या प्रगटीकरण आपण पाहतो, तेव्हा प्रत्येकाशी वागताना संयम पूर्ण आपण वागायला लागतो. वेडवाकडं कोणाशी बोलायची इच्छाच होत नाही, ते वागणं ते संयमशील. राम हा संयमी होता. प्रभू रामचंद्रांचं जर वर्णन बघायचं असेल तर त्यांचं सगळं जीवन संयम पूर्ण होतं. वाटेल तसं वागणं, वाटेल तसं बोलणं काही नव्हतं. प्रत्येक गोष्ट अगदी आखून रेखून म्हणावं तसं त्यांचं वागणं होतं. म्हणून विवेक स्वरूप संयम. इथे चैतन्य स्वरूपाचीच सर्व रूप आहेत, आणि त्यामुळे प्रत्येकाशी तसाच आदरपूर्वक वागणं, सन्मानपूर्वक वागणं, ते विवेक स्वरूप संयम. आणि विनय स्वरूप सामंजस्य वृत्ती असते, नम्रता येते, आणि नम्रतेतून समजून घेतो आपण. समोरचा जरी वेडावाकडा बोलत असेल तरी आपण समजून घेतो, लहान आहे, कळत नाही, असं जे आपण म्हणतो ना, प्रत्येकाबद्दल म्हणता नाही, जाऊन देतो, देवाचंच रूप आहे. म्हणून सामंजस्य वृत्ती आली पाहिजे. म्हणून विवेक स्वरूप संयम, विनय स्वरूप सामंजस्य, आणि आदर स्वरूप आपलेपणा. प्रत्येकाबद्दल आदर व्यक्त करता आला पाहिजे, आणि आदरातून जो आपलेपणा आपल्याकडे येतो तो आपल्याकडे सहज येतो, तेव्हा हा सद्गुण आपल्याकडे प्रगट होतात. आणि ही सगळी सद्गुण म्हणजे ज्या आपल्याकडे जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ह्या प्रेरणा म्हटलं तरी ते विकार असतात, पण त्या विकाराचं रूपांतर या सर्व सद्गुणांमध्ये होतं. आणि म्हणून हे सद्गुणांमध्ये ज्या रूपांतर होतं तेव्हाच मनुष्य नाही तर तो देव माणूस होतो. लक्षात घ्या. गंमत आहे, देव माणूस असं आपण म्हणतो ना, तो देव माणूस आहे. पण स्त्रीला कसं म्हणा, ती देव माणूस आहे असं नाही म्हणत ना. स्त्रीला काय म्हटलं पाहिजे? प्रश्नाला काय म्हटलं पाहिजे? देवनारी, देवनार. नार म्हणजे स्त्री ना, देवनार त्याच्या आठवत आपल्याला. पण देवनार आहे की ते दिव्यत्व तिथे आहे. म्हणजे स्त्री आणि पुरुष हा भागच तिथे नाही, ती जाणीव आहे, ती दिव्य आहे, देव आहे, असा जो भाव येतो. म्हणजे इथे बघा, भेदभाव असं जे आपण म्हणतो, तो जे भेदभाव जे देहभावात निर्माण होतात, त्यामुळे स्त्री आणि पुरुष इथेही भेदभाव आहेत. पूर्वीच्या काळात पुरुष स्वतःला श्रेष्ठ समजायचा, आताही समजतात, काही वेळा स्त्रिया स्वतःला श्रेष्ठ समजतात इतरांपेक्षा, असंही होतं. म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ हा जो दुजेपणातून निर्माण होतो, त्याच्यातूनच कुसंस्कार निर्माण होतो. म्हणजे संस्कार म्हणताना आपल्याकडे सर्वांप्रती पाहण्याची जी दृष्टी आहे, त्या दृष्टीमध्ये अमृत असेल तर सुसंस्कार, आणि त्या दृष्टीमध्ये जर विखार असेल तर तो कुसंस्कार. एवढंच आहे, पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. सर्वांकडे पाहताना सर्व एकाच स्वरूपाची रूप असल्यामुळे ती आपलीच आहेत. समोर चूक आहे, बरोबर आहे, त्या व्यवहारापुरती जरी किती पाहिलं तरी मनामध्ये त्याच्याबद्दल विखार येता कामा नये. काही माणसं वेडेवाकडे बोलतात, काही माणसं वेडेवाकडे व्यवहार करतात, माहिती आहे आपल्याला, पण त्याच्याबद्दलचं वाईट व्हावं असं विचार येता कामा नये. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामध्ये तेच मागितलं ना, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषोनी मज द्यावे पसायदान. काय सांगितलं? जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळ आहेत त्यांच्या ठिकाणी असलेल्या ज्या दुर्भावना आहेत, वक्रता आहे, व्यंकटी म्हणजे वक्रदृष्टी आहे, ती सांडून जाऊ दे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. त्यानं सत्कर्माचं प्रेम निर्माण व्हावं. किती छान मागितलंय. म्हणजे आपल्याला समोरच्या माणसाला, आता आपल्याला असं वाटतं काय तो वेडावाकडा वागतोय, त्याला ना काहीतरी जोडलं पाहिजे, एक तर वाटतं, नाही जोडता येत तर मनातून त्याच्यावर अनिष्ट चिंतन करतो, की त्याच्यावर वेडावाकडा आपल्याकडनं भाव निर्माण होतो. खरं म्हणजे आपण आपलंच नुकसान करतो, कळतच नाही आपल्याला. पण ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते शिकलं पाहिजे, की जे खळांची काय माणसांकडे ती खलदृष्टी आहे, त्याच्यातून काही वेडावाकडे बोलणारे आहेत, त्यांचं कर्म त्यांच्याकडे, पण त्यांचं भलं होऊ देत, त्यांना चांगलं, पण भलं होऊ द्यायचं का, त्या सत्कर्मी रती वाढो. हे सत्कर्माचं जेव्हा प्रेम होतं तेव्हा भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, किंवा एकमेकाबद्दल जो मैत्र भाव आला पाहिजे प्रत्येकाकडे. मैत्र भाव कधी येईल? सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे, सर्व देवाची रूप आहेत,
हा जेव्हा बोध आपल्याकडे सतत निर्माण व्हायला लागतो तो असतो तो मैत्रभाव. मैत्री वेगळी आणि मैत्रभाव वेगळा आहे. मैत्रभाव म्हणजे अंतःकरणातून समोरच्याचं भलं व्हावं ही इच्छा असं निवडते. आईकडे मुलगा कसाही वागला तरी थोडा तिला जरी राग आला तरी त्याचा ऐत हो असं वाटत नाही, तेव्हा तिला आई म्हणतात. तो मैत्रभाव असतो की प्रत्येकाचं भलं व्हावं असं ज्यावेळेला आपल्याकडे एक सद्भावना निर्माण होते तर तो असतो तो मैत्रभाव. म्हणून जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. प्रत्येकाबद्दल ते सुखी व्हावेत, त्यांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, ही आंतरिक भावना ज्याला निर्माण होते त्याला म्हणतात मैत्रभाव. आणि हा मैत्रभाव निर्माण झाल्यानंतर पुढे काय सांगतात त्याचं महत्व आहे. म्हणून जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्पर पडो मैत्र जीवाचे. पुढे काय सांगितलंय? दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. दुरित म्हणजे दुष्ट भावना असते, दुष्टपणा जो आहे त्याचं ती किरण, तिमिर म्हणजे ते किरण आहे, अंधार असत होते. म्हणजे दुरितांचे तिमिर जावो, तो अनिष्ट गोष्टी कोणाला लागूच नाही. आणि दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. स्वधर्म कोणता? स्वरूपाचीच सगळी रूप आहेत, सगळं चैतन्य स्वरूप हा स्वधर्म आहे. स्वरूपी राहणे स्वधर्म. रामदास स्वामी सांगतात सकल धर्मा माझी धर्म स्वरूपी राहणे स्वधर्म. स्वरूपाचे आपण आहोत हा एकच धर्म माणसाकडे असला पाहिजे. धर्म म्हणजे त्या भावनेतून आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. म्हणून दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. हे सगळं परिवर्तन झाल्यानंतर ज्याला ती इच्छा होईल, आधी नाही म्हणत जो जे वांछिल तो ते लाहो. अगोदर त्यांनी हे जे सांगितलेलं आहे की खळांची दृष्टी जाऊन दे, दुरितांचे तिमिर जाऊन दे, सर्वांबद्दल प्रेमभाव निर्माण होऊन दे. मग अशा माणसाला जी इच्छा होईल ती त्याची पूर्ण हो. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. आधी सांगितलं असतं कोण झालं? परिवर्तन झाल्यानंतर ज्याची जशी जशी मागणं आहे, ज्याचं ज्याला ते मागाय ते मिळून देत. कारण त्यांची मागणं ही जगाला सुखी करण्यासाठी असतं. ट्रम्पला जर त्याच्यावर इच्छा पूर्ण झाली तर काय केलं असतं? अरे काय केलं तर काय कळलंच नसतं. आज ट्रम्प ज्याप्रमाणे वागतो त्या बघायला गेलं तर म्हणजे रावण होता आणि ट्रम्प होता सारखाच होता. कळलं ना? ती लंकेचा रावण हा अमेरिकेचा ट्रम्प. आपण इतरांना जो दुःख देतो आहोत आणि त्या दुःखामध्ये आपला श्रेष्ठत्वाचा भाव दाखवतो त्याला म्हणतात कुसंस्कार. तर ट्रम्प, आता आपण सगळं पेपर वाचतोय, ज्यांना माहिती आहे असं करतो तर आपण म्हणतो ना काय माणूस आहे हो, ह्याला कळतं की नाही. पण त्याला वाटतं मी चांगलंच करतो आणि त्याला नोबेल पारितोषिक हवंय परत. नाही म्हणजे जबरदस्ती घेतलेलं आहे. म्हणजे लोक जी कुसंस्कार सुसंस्कारचं जर हे पाहायचं असेल तर आपण जगाकडे पाहतो ना, त्यावेळेला जे जगामध्ये अनिष्ट घटना घडतात त्या कुसंस्कारने घडतात हे लक्षात घ्या. आणि त्या घटना घडू नयेत म्हणून आपल्याकडे चांगल्या सद्भावना निर्माण झाल्या पाहिजेत आणि त्या सद्भावनेतून सर्व जग सुखी झालं पाहिजे. हा जो विचार करतो तो सुसंस्कार आहे. जग सुखी झालं पाहिजे हा जो संतांचा विचार आहे की इथे ज्ञानेश्वर माऊली म्हणत की सगळी संतांचं शेवटी मागणं काय असतं की जग सुखी झालं पाहिजे. आणि हे जग सुखी म्हणजे जगातला प्रत्येक माणूस सुखी झाला. पहिलं माणसाबरोबर परत पशु पक्षी आले की सगळं जग सुखी म्हणजे तिथे सगळं आलं. पण पहिलं मनुष्य जीवन जे आहे त्या मनुष्य जीवन सुखी झालं पाहिजे. म्हणून मनुष्य जीवन सुखी जेव्हा होतं त्यावेळेला खरं हा समाज सुखी होईल. म्हणजे प्रत्येक मनुष्याकडे ज्या वेळेला हा विवेक निर्माण होईल, विवेक निर्माण व्हावा लागतो. ज्ञानातून विवेक येतो आणि शहाणपण, दोन गोष्टी आहेत. विवेक आणि शहाणमध्ये फरक काय? फरक आहे शहाणपण म्हणजे आपण जे कर्म करतो त्याचा परिणाम काय होणार हे ज्याला लक्षात येतो आणि ते लक्षात ठेवून तो सत्कर्म करतो त्याला म्हणतात शहाणपण. मी असं वागलो की त्याचा वाईट परिणाम असा येणार हे आधी ज्याला लक्षात येतं ना तर तो वाईट वागणार नाही. आता खड्ड्यात उडी मारलं तर पाय दुखणार, कळलं ना, तरी खड्ड्यात उडी मारले तर काय म्हणायचं? मूर्ख आहे म्हणतो ना आपण. एवढं माहिती आहे खड्डा कशा उडी मारायला गेला असं म्हणतो आपण.
पण आपण वेडेवाकडे का वागतो? हे वेडेवाकडे वागणं खड्डेच आहेत सगळे. पण नाही, मला वाटलं त्याने असं त्याला शिक्षा दिली पाहिजे असं करून आपण वेडेवाकडा विचार करतो, तेव्हा तो असो, तो खड्डा असो आणि तिथे आपल्या मनाचा पाय मोडत असतो, पण ते आपल्या लक्षात येत नाही. जर ते लक्षात आलं तो माणूस शहाणा असतो. काही असो, कोणाबद्दलही अनिष्ट चिंतन येता कामा नये आणि अनिष्ट चिंतन येता कामा नये म्हणून सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं भलं व्हावं हा बोध आपल्याकडे सतत असला पाहिजे. सर्वांच्या भल्यामध्ये जगाचं भलं आहे. फक्त माझं भलं आणि तुझं भलं नाही, सर्वांचं भलं असलं पाहिजे, सर्वांचं कल्याण झालं पाहिजे. फक्त मलाच मिळालं पाहिजे आणि त्याला मिळालं पाहिजे असा जेव्हा भाग येतो तो दुजेपण आहे, तिथे द्वेष आहे. आणि म्हणून सगळे संस्कार किंवा सगळे सद्गुण जे आहेत ते जेव्हा सर्व आपण सुखी आहोत असं जेव्हा वाटतं माणसाला, तर तो असतो तो सद्गुण. फक्त मी सुखी झालो पाहिजे, दुसरं काय दुःखी झालं, मला काय पडलं लोकांचं, असं जेव्हा माणसाकडे असतं तो कुसंस्कार आहे. आणि ह्या कुसंस्काराचं जास्त प्राबल्य सगळीकडे दिसतं. फक्त मी सुखी झालो की माझं कुटुंब सुखी झालं पाहिजे, की माझा समाज सुखी झाला, एवढंच आपण पाहतो. लोक बॉम्ब हल्ल्याखाली मरतायत आणि त्याच्यातून आपण मोठे कोणतरी यशस्वी जातोय की आपण जेते होतोय अशी ज्या माणसाकडे भावना असते ती तो कुसंस्कार आहे. तिथे जगाचं नुकसान, माणसांचं काय समाजाचं नुकसान होतंय, तेव्हा तिथे त्यांचं भलं व्हावं, भलं व्हावं, भलं व्हावं हा विचार जेव्हा माणसाकडे येतो आणि तो विचार जेव्हा कार्यरत होतो तो असतो तो सुसंस्कार. मग कुसंस्कार सुसंस्कार एकच फक्त उदाहरण हेच लक्षात ठेवायचं, लोक सर्व सुखी व्हावेत जेव्हा आपल्याला वाटतं तो आपल्याकडे सुसंस्कार आहे. सद्गुरूने आपल्या मनामध्ये जाणीवपूर्वक तो सुसंस्कार निर्माण करण्यासाठी विश्व प्रार्थना सांगितली. जाणीवपूर्वक हे सतत हॅमर झालं पाहिजे, हे जग सुखी झालं पाहिजे, सर्व सुखी झाले पाहिजे, सर्वांचं भलं झालं पाहिजे. हा सुसंस्कार आहे, त्याच्यातून सद्गुण निर्माण होतात. जे त्या भलेपणाच्या भावनातून आपण जेव्हा इतरांबद्दल जसं वागतो ते सगळे सद्गुण आहेत. फक्त पण मीच सुखी झालो ह्यासाठी तो किती दिखावा त्याने सद्गुणाचा केला तर तो दुर्गुण आहे. फक्त मी, माझं आणि मी एवढंच मी जर बघत असेल तर तो कुसंस्कार आहे माणसाच्या जीवनात. आणि साधकाने महत्वाचं इथेच लक्ष ठेवलं पाहिजे. परमार्थ हा मी सुखी झालो पाहिजे की जग सुखी झालं पाहिजे हा विचार करून जेव्हा माणूस जेव्हा जीवन जगतो तेव्हा तो सुसंस्कार असतो की विश्व म्हणजे सगळीच माणसं सुखी झाली पाहिजे. फक्त मी सुखी आहे, मी फक्त सुखी आणि बाकी सगळं दुःखी आहे तर काय लोक तुम्हाला खाऊन टाकतील. फ्रेंच क्रांती जर ती तिथेच सुरू झाली आहे. लोकांना पाव मिळत नव्हता ते राणी काय म्हणाली, त्यांना केक द्या. अरे लोकांना पाव मिळतं, केक कशून खाणार, ते कुठून खाणार? मग तिला लोकांचं दुःखच माहित नव्हतं, तिला सगळं खायला प्यायला मिळत होतं. पण ज्यावेळेला समाजामध्ये ते दुःख निर्माण झालं, दुःखातून फ्रेंच क्रांती निर्माण झाली. शेवटी त्या राजा राणीला मारलं गेलं बिलं जे सगळे आपण इतिहास पाहतो ही एकमेकाच्या द्वेषातून निर्माण झाली. पण त्याचं कारण हे आहे, फक्त मी सुखी झालो पाहिजे असं वाटतं माणसाला आणि सर्वांबद्दल कसलाच आपलेपणा उरत नाही, तर तो असतो तो कुसंस्कार. कुसंस्कार इथेच लक्षात ठेवायचं. मलाही सुखी व्हायचं आणि जगालाही सुखी व्हायचं. इथे देहभाव असला तरी मला सुखी जर जग सुखी झालं तरी तो सुसंस्कार आहे. देहभावाचं देवभावात रूपांतर होण्यासाठी सद्गुरू जे ज्ञान देतात ते कळणं तो सुसंस्कार अतिशय उपयुक्त आहे. पण जोपर्यंत देवभाव निर्माण होत नाही म्हणून काही कुसंस्कार राहायचा का नाही, हा एकच भाव लक्षात ठेवा की मलाही सुखी व्हायचं आणि जगाला, म्हणजे सर्व आपण सुखी झाले पाहिजेत. ही सद्भावना आपल्याकडे सतत असली पाहिजे. सद्भावना आपल्याला ऐश्वर्य पाहिजे, जगाला ऐश्वर्य मिळालं, प्रत्येकाला ऐश्वर्य मिळालं, प्रत्येकाला सुख मिळालं पाहिजे, प्रत्येकाचं कौतुक झालं पाहिजे, प्रत्येकाकडे सन्मान मिळाला पाहिजे. म्हणून सर्वांचा सन्मानात जेव्हा माणूस सुखी असतो तेव्हा तो खरा सुखी असतो. पण फक्त मला सन्मान मिळाला पाहिजे, दुसऱ्यांना सन्मान मिळता कामा नये या दुर्भावनेतून माणसाकडे कुसंस्कार निर्माण होतात आणि त्याचं जीवनामध्ये अहित निर्माण होतं. म्हणून देहभावाचं रूपांतर जेव्हा देवभावात होतं तेव्हा तिथे सुसंस्कार निर्माण होतात. कारण देवभाव म्हणजे काय, सर्व जग की सर्व माणसं ही एकाच परमेश्वराची लेकरं आहेत. सोप्या भाषेत सांगतात, ज्ञानमार्गात सांगतात एकाच चैतन्य स्वरूपाची सगळी रूप आहेत. म्हणून प्रत्येक शरीर, मगाशी सांगितलं प्रत्येक सुरुवातीला शरीर आहे, तर प्रत्येक शरीर पंचमहातत्वाचं आहे. आणि त्या शरीरातून जाणणारं जे तत्व आहे
तेच तत्व अनंत स्वरूप जे एक आहे तेच तत्व प्रत्येक रूपारूपात नांदताना तिथे अनेक होतं. फरक काहीच नसतो, एकच आहे ते अनेक झालं. म्हणून अनेकातून एक पाहायला लागलात की तो परमार्थ, आणि अनेकातून द्वेष भावना निर्माण झाली की तो प्रपंच. म्हणून तिथे सर्वांप्रती आपलेपणा, सर्वांचं कोणी कसाही वागो, आहे ते एकाच स्वरूपाची रूप आहे. अज्ञान आहे म्हणून ते विचित्र वागतात, वेडावाकडा वागतात, कारण ते अज्ञान आहे, त्यांना कळत नाही आपण काय करतो. आणि म्हणून हा एकत्वाचा भाव आपल्याकडे आला पाहिजे की सर्व जे जे आहे ती एकाच चैतन्य स्वरूपाची रूप आहेत, आणि ही एकाच चैतन्य स्वरूपाची रूप आहे. ते त्यांना विशिष्ट नियम आहे, त्या प्रत्येक नियमातून हे सगळे प्राणी मात्र जीवन जगतात. नियमाच्या कक्षेतच त्यांना जीवन जगावं लागतं, त्याच्या पलीकडे गेलं की त्यांच्याकडे दुःख निर्माण होतच. म्हणून मनुष्याने हे सतत लक्षात ठेवायचं, आपलं जीवन हे परमेश्वराचं आहे, किंबहुना परमेश्वरी शक्तीच आपल्या देहातून कार्यरत आहे. आणि ही जी ईश्वरी शक्ती कार्यरत आहे त्या ईश्वरी शक्तीने सर्व सुखी व्हावेत ह्या भावनेतून वागलं की तिथे सुसंस्कार निर्माण होत, आणि तिथे हे सुसंस्कार फार महत्वाचे असतात. आणि त्याच्यातून जीवनामधला आनंद घेता येतो. कारण सर्वांप्रती जेव्हा सद्भावना असतात आणि प्रत्येकाचं भलं व्हावं ही सहज भावना आहे तिथे निर्माण होते, तेव्हा मनुष्य जीवन स्वतःही आनंदित जगतो आणि इतरांनाही तो आनंद देतो. आणि सर्वांना आनंद देत म्हणजे आपणही आनंदात आणि सर्वही आनंदात राहिले पाहिजे. आणि त्या आनंदातून ज्या माणसाच्याकडे सद्भावना निर्माण होतात त्या सगळ्या सद्भावनाच असतात, आणि त्याच्यातून सगळं जग सुखी होऊ शकतं. पण माणसाला जग सुखी करायचं, जगाला धावायचं सुख, स्वतःकडे सद्भावना निर्माण झाल्या पाहिजेत. आणि एकाची दोन, दोघांचे चार असे करता करता जो समाज निर्माण होतो तो समाज सुखी होतो. किंवा तो जो संत समागम म्हणतो आपण, तिथे काय असलं, सब भूमी गोपाल की, सर्व एकाच स्वरूपाची रूप आहेत, या भावनाने एकत्र राहतात, तेव्हा तिथे आनंद असतो. म्हणून कोणताही पंथ सद्गुरूंचा असला त्या पंथामध्ये जर ते आपण सगळे एकाच सद्गुरूंचीच आहोत रूप, तर तिथे आनंद असतो. पण तिथे माझं तुझं झालं की तो पंथ बिघडतो. कळलं ना? सद्गुरूंकडे चांगले भावना असतात, सद्भावना असतात, पण तरी सुद्धा माणसाकडची असूया जी असते ती असूया म्हणून चांगल्या पंथामध्ये पण असूयेमध्ये गटबाजी होते, आणि जी गटबाजी होते तेव्हा तो परमार्थ होत नाही. कळलं ना? तिथे सर्व सुखी झाले पाहिजे. ही जेव्हा त्या पंथामध्ये एकत्र भावानं एकमेकाचा आपला जो म्हणून बंधुभाव म्हणतो, गुरुबंधू आहे, गुरु भगिनी आहेत, असा जो भाव आहे तो म्हणजे भाव आहे, तो म्हणजे एकत्वाचा भाव तिथे असं. तो एकत्वाचा भाव जिथं, म्हणून एकाच सद्गुरूंची जर शिष्य सगळीकडे भांडत बसले एकमेकात, तो पंथ कार्यक्रम राहू नये. जो येईल त्याचं भलं व्हावं या भावातून जेव्हा एकत्रितपणे एकमेकाला मदत करायला धावतात तेव्हा तो खरा पंथ सुपंथ होतो. म्हणून हे सगळे संस्कार म्हणजे प्रत्येकाला सुखी होण्याची भावना, प्रत्येक जण सुखी झाला पाहिजे ही भावना, हा सुसंस्कार आहे. देवभाव निर्माण झाला तो सहज होतो, पण जोपर्यंत देवभाव येतो तिथपर्यंत सद्गुरूंनी सांगितलेले त्याप्रमाणे आपल्याला सर्वांना सांभाळून प्रेमाने वागवून एकमेकाच्या भल्याचा आपण विचार करतो, सुखाचा विचार करतो, संकटात असेल तर मदतीचा विचार करतो, तेव्हा खरी ते सुसंस्कार असतात. त्या सुसंस्कारातून सगळेजण सुखी होऊ शकतात. पण सर्व सुखी व्हावेत हा एकच सद्भाव माणसाकडे असावा, आणि त्याच्यातून सर्व जग सुखी व्हावं ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.